नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला एक पातळ गोधडी बनवायची आहे. 6 ते 7 साड्या असतील त्याच्यामध्ये फक्त. तर पाहू शकता याप्रमाणे कस्टमरने मला एक पोतं आणून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अशा जुन्या साड्या आहेत. जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा गोधडी म्हणून वापर करू शकतो. तर त्या साड्या आता आपण पाहूयात. तर पहा, या जुन्या साड्या आहेत, खूप अशा जुन्या साड्या आहेत आपल्याकडं. तर या जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा याचा आपण गोधडी म्हणून वापर करणार आहोत. तर ही जी लाल साडी दिसत आहे आपल्याला, हे आपल्याला खालीवर म्हणून कवर लावायचं आहे. बाकी 2 साड्या त्या आतमध्ये टाकायच्या आहेत अजून. आणि हे बेडशीट्स आहेत. बेडशीट्सला पण आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 पदर होतील. 5 ते 6 पदरची एकदम पातळ अशी मस्त गोधडी आता मी बनवणार आहे. तर आता ह्यांना काही जे काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील ते आता मी पूर्णपणे काढून घेतो. तर पहा, साड्यांना बघा हे अशा पद्धतीने लेस होते. हे लेस मी आता पूर्णपणे काढून घेतलेली आहे. आणि या ज्या 2 साड्या आहेत, या 2 साड्या आपल्याला खालीवर लावायच्या आहेत, कवर म्हणून लावायच्या आहेत. आणि या 2 साड्या फक्त आतमध्ये टाकायसाठी या 2 साड्या आहेत. आणि हे जे चादर्स आहेत, या चादर आहेत, जुन्या चादर, या जुन्या बेडशीटचा आहेत. या बेडशीट पण आपल्याला आतमध्ये टाकायच्या आहेत. म्हणजे 2 बेडशीट, 2 साड्या आतमध्ये टाकायच्या, 4 साड्या आणि 2 बेडशीटची आता ही गोधडी मला बनवायची आहे. 4 साड्या आणि 2 बेडशीटची गोधडी आता आपल्याला बनवायची आहे. तर आता ह्याच्या आता धडपे बनवून घेऊन आता या गोधडीचं काम मी चालू करणार आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपण या साड्यांचे जे धडपे बनवून घेतलेले आहेत पूर्णपणे. आणि त्याला आपण आता ही गोधडी मी भरलेली आहे. आता या भरलेल्या गोधडीला मी आता ही उभ्या साईडने आपण टीप मारत आहोत. आणि त्याच्यामध्ये जे काही आपले पदर असतील ते पदर आपल्याला व्यवस्थित मोजायचे आहेत. मोजून आपल्याला एक साईडने टीप मारायला सुरुवात करायची आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण असे धडपे बनवलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ हे बघा, हा एक, या 2 बेडशीट्स आहेत. याच्यामध्ये आपण बेडशीटचा पण वापर केलेला आहे. तर ह्या 2 बेडशीट्स आहेत, वर साडी आहे, त्या आतमध्ये या 2 साड्या आहेत अजून, आणि ही एक साडी आहे. म्हणजे 6 पदरची एकदम पातळ गोधडी आपल्याला बनवायची आहे. तर ही गोधडीला आता मी उभ्या साईडने टीप मारायला सुरुवात करत आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपण या गोधडीला आता आडव्या साईडला टीप मारून घेतलेली आहे पूर्णपणे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला असे आडव्या साईडला टीप आता पूर्णपणे मारून घेतलेली आहेत. आणि आता या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो आपण कट करून घेणार आहोत. म्हणजे आपण आपल्या साईजमध्ये ही गोधडी आता कट करून घेणार आहोत. आणि या गोधडीची लांबी पण जवळजवळ 7.5 फुटापर्यंत भरलेली आहे. आणि या गोधडीला 6 फुटा आहे ही. तर फिनिशिंग बघू शकता याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली. आता आपल्याला यावरती 2 ते 2.5 इंचाचे असे बॉक्स बनवायचे आहेत. यावरती 2 ते 2.5 इंचाचे आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत. तर आता या गोधडीचा जास्तीचा भाग मी कट करून घेतो आणि नंतर मग या गोधडीला मी बॉक्स बनवायला चालू करणार आहे. तर फिनिशिंग बघू शकता ही. आणि ह्याची मागची बाजू पण पाहू शकता आपण. तर पहा, ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण गोधडी कुठंच वळलेली नाही आहे. तरी हिला अजून आपल्याला ज्यावेळेस आपण बॉक्स बनवू त्या टायमाला पण या जरी घड्या असतील त्या निघून जातात. याप्रमाणे ही मागची बाजू आहे. तर या गोधडीचा आता जास्तीचा भाग मी कट करून घेतो आणि नंतर मग आता आपण बॉक्स बनवले आपण, तर मग त्या गोधडीचा अजून चांगला लुक येईल. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला 2 फोल्ड केलेले आहे. आणि 2 फोल्ड करून आता याचा काही जास्तीचा भाग असेल तो आपण कट करणार आहोत. याप्रमाणे गोधडीला 2 फोल्ड केलेले आहे. जास्तीचा भाग म्हणजे हे जे बाजूला असतं ना, या पद्धतीने आपल्याला आपल्या साईजमध्ये आपण गोधडी कट करून घ्यायची. तर हे पहा, याप्रमाणे आपल्या आता ही गोधडी पूर्णपणे झालेली आहे. आणि हिला मी जवळजवळ 2-2.5 इंचाचा बॉक्स याप्रमाणे बनवून घेतलेला आहे. तर हिची फिनिशिंग बघू शकता याप्रमाणे. जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे, 6 फूट रुंदीला आहे. तर ही गोधडी याप्रमाणे आपण अशी बनवलेली आहे. तरी पाहू शकता ही गोधडी आपण अशी बनवलेली आहे. पहा, हिचा लुक असा आलेला आहे. ही पुढची बाजू आहे. आणि ही पहा, ही मागची बाजू आहे. तर याच्यामध्ये आपण फक्त बेडशीट
आणि 4 साड्या होत्या, म्हणजे 5 ते 6 पदरची फक्त ही गोधडी बनवलेली आहे. एकदम पातळ आहे, हलकी गोधडी आहे, जास्त जड पण नाही आहे. आता या गोधडीला फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. म्हणजे आता बॉर्डर लावल्यानंतर आपली ही गोधडी रेडी होऊन जाईल. तर या गोधडीला आता फक्त पट्टी लावायचं काम बाकी आहे आपलं. पट्टी लावली की ही गोधडी आपली रेडी होऊन जाईल. एकाच कस्टमरची या 3 गोधड्या बनवायच्या होत्या याप्रमाणे. तर माझी ही गोधडी रेडी झालेली आहे, अजूनही गोधडी रेडी झालेली आहे. ती गोधडी मी तुम्हाला आता दाखवतो. तर पाहू शकता त्याच कस्टमरची ही एक गोधडी आहे. ही गोधडी पण सेम टू सेम त्याप्रमाणेच बनवलेली आहे आणि याच्यामध्ये पण आपण जवळ 5 ते 6 पदरचाच वापर केलेला आहे. 5 ते 6 पदरचा वापर करून अशी पातळ, एकदम पातळ गोधडी झालेली आहे, जास्त जाड पण नाही. काही लोक पातळ शिवून घेतात, तर त्यामुळं आपण 5-6 पदरच ते म्हणले होते लावा म्हणून, त्याच्यामुळं आपण 5-6 पदरची ही गोधडी बनवलेली आहे. आणि पाहू शकता याची फिनिशिंग पण याप्रमाणे आहे आणि कुठेही वळवून दिलेली नाही आपण गोधडीला. मागच्या साईडला पण गोधडी आपली जास्त वळत नाही. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूला पण ही गोधडी कुठं वळालेली नाही. थोडाफार फुगा आल्यावर होतो, पण ते काय होतं की ज्यावेळेस आपण दुसऱ्या साईडला टीप मारायला चालू करतो दुसऱ्या साईडने, त्यावेळेस ते दबून जातात टिपं, त्यामुळे ते काय जास्त एवढं उठून दिसत नाही. ही मागची बाजू आहे, तर मागची बाजू पण पाहू शकता आपण किती व्यवस्थित बनवलेली आहे. तर याप्रमाणे आपण 2 इंचाचा बॉक्स आहे. हा पूर्ण बॉक्स 2 इंचाचा आहे आणि हा एकदम सरळ काढायचा प्रयत्न करतो आपण. तर याप्रमाणे ही गोधडी 2 गोधड्या बनवलेल्या आहेत त्यांचे आणि अजून एक गोधडी त्यांची बनवायची आहे, पण आता खूप उशीर झाले असल्यामुळे ती गोधडी मला बनवता येणार नाही. तर या गोधड्या मी जे आपली अम्ब्रेला मशीन आहे, शिलाई मशीन, त्याच्यावरती शिवत असतो. बरेचसे मला कमेंट्स येत असतात की दादा तुम्ही कुठली मशीन वापरता, किंवा धागा कुठला वापरता, किंवा सुई कुठली वापरता. तर ही आपली टेलर मशीन आहे. टेलर मशीन अम्ब्रेला मशीन म्हणतात त्याला. तर ही अम्ब्रेला मशीन वापरतो मी. बऱ्याच जुनी मशीन आहे माझी, जवळजवळ मला वाटतं 9-10 वर्ष झाले त्या मशीनला. 9-10 वर्षापासून ही मशीन मी वापरते आणि अजून पण शिलाई तुम्ही पाहू शकता, एक नंबर शिलाई येते बघा कशी शिलाई एकदम. पण मी त्याची जास्त काळजी पण घेतो, म्हणजे तिला ऑइल वगैरे कंटिन्युअसली पाहत असतो, त्याच्यामुळे माझी मशीन एकदम व्यवस्थित चालते. आणि धागा तर मी काय हा साधा धागा वापरतो आहे, पण मी ते विनोद कंपनीचा धागा आणतो, पण त्यासाठी आम्हाला पुण्याला जावं लागतं. बट आता पुण्याला गेले की मग ते आपल्याला आणावं लागतो. आणि सुई आपण 21 नंबरची सुई वापरतो यामध्ये. 21 नंबर, 23 नंबर. जर का आपल्याला गोधडी एकदम जाड लागली तर आपण 23 नंबरची सुई वापरतो आणि जर थोडी पातळ असली तर 21 नंबरची सुई वापरायची. 21 नंबरच्या सुईवरती पाहू शकता याप्रमाणे शिलाई आलेली आणि आता मी लावलेली पण 21 नंबरची सुईच लावलेली आहे. तर याप्रमाणे आपण ज्या जुन्या साड्या असतात, जुन्या साड्या, बेडशीट किंवा मोठे मोठे धडपे असतील, खिडकीचे कवर असतील, त्या सर्वांचा वापर करून आपण गोधड्या शिवायचं काम करतो. जास्त बारीक कपड्यांची गोधडी मी शिवत नाही, कारण जास्त बारीक जी कपडे असतात त्यांना भरण्यासाठी, गोधडी भरण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जागा नाही आहे. आपल्या घरामध्ये जागा खूप कमी आहे, तर त्याच्यामुळे मला बारीक जास्त गोधडी भरता येत नाही किंवा शिवता पण येत नाही. त्याच्यामुळे मी ज्या साड्या असतात, धडपे असतात किंवा बेडशीट असतात किंवा खिडकीचे कवर्स असतात किंवा 1 मीटरच्या पुढचे जे कपडे असतात, ते कपड्यांपासूनच आम्ही गोधडी शिवायचं काम करतो. तर आपला हा घरगुती उद्योग आहे आणि घरामध्येच आम्ही मिळून हे काम करत असतो. आमचा कुठं शॉप नाही आहे, तर आमचा हा घरगुती उद्योग आहे. जर आपल्याला पण अशा गोधड्या बनवायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पत्ता आहे आणि नंबर पण आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो काही गोधड्या मी बनवून पण ठेवलेले आहेत, तर पाहू शकता इथं. याप्रमाणे या गोधड्या एकाच कस्टमरच्या 6 गोधड्या बनवलेल्या आतामध्ये. आता ते येऊन घेऊन जातील ह्या गोधड्या आणि या 3 गोधड्यांचं काम आता सध्याला माझं चालू आहे. तर आपलं आता फक्त या गोधडीला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. बॉर्डर लावल्यानंतर ह्या गोधड्यांचं काम, ही गोधडीचं काम रेडी होऊन जाईल. तर आज बनवलेली गोधडी आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा, जेणेकरून आम्हाला सपोर्ट होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि सपोर्ट करा. तर भेटूयात एक नव्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.